नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इराणच्या युद्धाचा युरोपवर काय आर्थिक परिणाम झाला याची चर्चा आपण करणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इराण अमेरिका युद्धाचा भारतावर आणि तसेच युनायटेड अरब अमिरातच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याची चर्चा आपण केलेली आहे. मित्रांनो, जसं इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध चालू झालं तसंच इराणनी 1 ते 2 दिवसानंतरच जो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची जी खाडी आहे ती इराणनी बंद केली. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पहिल्यांदा युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या आधी युरोप आपलं कच्चं तेल आणि गॅस हे रशियाकडनं घेत होते. परंतु युक्रेनचं युद्ध चालू झाल्यावर युरोपने आणि अमेरिकेने रशियावर सँक्शन्स लावले आणि त्यानंतर युरोपनी आपलं सर्व कच्चं तेल आणि नॅचरल गॅस हे या आखाती देशांकडनं म्हणजेच मिडल ईस्टर्न कंट्रीजकडनं विकत घ्यायला सुरुवात केली. आता हे युद्ध चालू झाल्यानंतर आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यानंतर युरोपमध्ये जे कच्चं तेल जातं आहे आणि जो कच्चा गॅस जातो आहे आता ह्याच्यावर बरीच रोख लागली गेलेली आहे. त्यामुळे या युद्धाचा युरोपच्या पूर्ण अर्थव्यवस्थेवर निश्चितच दुष्परिणाम झालेला आहे. ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे का निराशेचं वातावरण आहे हे सर्व व्यावसायिकांना माहीत करून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. समजा ग्राहक उत्साही असतील तर ते बाहेर जाऊन जास्त खरेदी करतील, ज्यामुळे व्यवसाय धंद्यांना जास्त प्रोत्साहन मिळेल. युनायटेड किंगडममध्ये म्हणजे UK असा एक इंडेक्स आहे ज्याचं नाव आहे स्टँडर्ड अँड पुअर ग्लोबल UK कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स. हा सेंटिमेंट इंडेक्स मात्र गेले 3 महिने तरी खाली कोसळतो आहे. सर्वप्रथम आपण हे समजून घ्यायला पाहिजे की युरोप सध्या अघोषित मंदीच्या परिस्थितीत आहे. आता हे इराणचं युद्ध चालू झाल्यानंतर परिस्थिती तर अजूनच बिघडलेली आहे. जानेवारी 2026 हा जो कन्झ्युमर इंडेक्स आहे तो 48.5 होता. तो फेब्रुवारीमध्ये थोडा खाली येऊन 44.8 आला आणि युद्ध चालू झाल्यानंतर मार्च 2026 हा कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स 44.1 आला. खरं म्हटलं तर हा कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स समजा 50 असेल तर तो न्यूट्रल समजला जातो. 50पेक्षा जास्त असेल तर ते आशादायक वातावरण ग्राहकांमध्ये आहे असं समजलं जातं. परंतु 50 गाठणं तर दूर किंवा 50च्या वर जाणं तर दूर, हा जो सेंटिमेंट इंडेक्स आहे हा युनायटेड किंगडममध्ये तरी दिवसेंदिवस खालीच चाललेला आहे. याच्यावरनं आपल्याला एवढंच कळतं की ग्राहकांमध्ये सध्या पूर्णपणे नैराश्य आहे आणि ग्राहक शक्यतो अशा परिस्थितीमध्ये मूलभूत गरजा सोडून पैसे खर्च करत नाहीत. ब्रिटिश लोकांचा आपण अंदाज घेतला तर 10 पैकी 8 ब्रिटिश लोकांना असं वाटतं की हे युद्ध प्रदीर्घ काळ चालेल आणि हे युद्ध जास्त चालल्यामुळे जे त्यांचं राहणीमान आहे त्याच्यात कमी येईल आणि जे अनावश्यक खर्च आहेत किंवा जे खर्च ते वाचवू शकतात यासाठी त्यांना ते सर्व पैसे वाचवले पाहिजे. तसंच आपण UKच्या बाहेर पूर्ण युरो एरियामध्ये बघितलं तर युरो एरियामध्ये सुद्धा जो कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स आहे तो सुद्धा खाली कोसळत चालला आहे. जसं मी म्हटलं तसं युरो एरियामध्ये एकंदरच मंदी आहे, त्यामुळे हा इंडेक्स सरासरी -10 असायचा. परंतु -10 तो फेब्रुवारीमध्ये -12.2 गेला आणि मार्चमध्ये तो -13 आला आहे. त्यामुळे ह्याच्यावरनं आपण एक गोष्ट तर नक्की समजू शकतो की UKमध्ये आणि युरो एरियामध्ये जे सर्वसामान्य ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये सध्या निराशा आहे आणि ते आता आपल्या खिशातून दैनंदिन गरजा सोडल्या तर इतर खर्चांसाठी पैसे काढतील असं वाटत नाही. याचा निश्चितच असा परिणाम होणार आहे की एकदा कन्झ्युमर सेंटिमेंट इंडेक्स पडायला लागला तर जे व्यवसाय धंदे असतात त्यांचंही सेंटिमेंट त्याचबरोबर खाली कोसळायला लागतं. कारण की समजा ग्राहकांनी खिशातून पैसे काढले नाहीत तर कुठलाही धंदा व्यवसाय दीर्घकाळ चालू शकत नाही. युद्ध सुरू होण्याच्या आधी 75% लोकांना वाटत होतं की बँक ऑफ इंग्लंड म्हणजेच युनायटेड किंगडमची मध्यवर्ती बँक व्याजाचे दर कमी करेल, जेणेकरून बाजारपेठेमध्ये पैशाचा पुरवठा वाढेल आणि स्वस्त दराने कर्ज मिळाल्यामुळे ग्राहक जास्त घरातून बाहेर पडून जास्त उत्साहाने पैसे खर्च करतील, जेणेकरून उद्योग व्यवसायांना पण जास्त उभारी मिळेल. परंतु आता युद्ध चालू झाल्यानंतर 15% लोकांनाच ही आशा उरली की बँक ऑफ इंग्लंड व्याजाचे दर कमी करेल. दुसरी गोष्ट म्हणजे की युरोझोनमध्ये सुद्धा आपण बघितलं तर आत्ता जी ECB म्हणजे युरोपियन सेंट्रल बँक आहे ते सुद्धा व्याजाचे दर कमी करणं तर दूर ते व्याजाचे दर वाढवतील याची 87% लोकांना शक्यता वाटते. या दोन्ही मागचं महत्त्वाचं कारण असं आहे की तेलाच्या किमती वाढल्यामुळे बाकी
इन्फ्लेशन म्हणजे महागाई या सर्व देशांमध्ये म्हणजे युनायटेड किंगडममध्ये आणि युरोझोनच्या इतर देशांमध्ये अशीही वाढते आहे. तर आता मध्यवर्ती बँकांनी आपले व्याजाचे दर कमी केले तर कदाचित त्यांनी महागाई अजून वाढेल याची शक्यता सगळ्यांना वाटते आहे. तर त्यामुळे कुठलीही बँक म्हणजे UK ची बँक असो किंवा युरोपियन सेंट्रल बँक असो, आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये व्याजाचे दर कमी कोणीच करणार नाही. आपण समजा युरोपच्या स्टॉक्स 600कडे बघितलं म्हणजे जसं भारतामध्ये सेन्सेक्स हा शेअर्सचा इंडेक्स आहे तसं युरोझोनमध्ये स्टॉक्स 600 हा त्यांचा इंडेक्स आहे. तर युद्ध चालू झाल्यापासून स्टॉक 600 इंडेक्स 5.6% खाली कोसळला आहे. तसंच जर्मनी जी युरोपची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यांच्यामध्ये सुद्धा गुंतवणूकदारांमध्ये आता फारसा उत्साह उरलेला नाही आहे. तर आपण थोडक्यात एवढं सांगू शकतो की युरोपमध्ये आधीच मंदीसारखी परिस्थिती होती, परंतु आता युद्ध चालू झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आणि उद्योजकांमध्ये दोघांमध्येही आता नैराश्य बघायला मिळते आहे आणि कदाचित शक्यता अशी वाटते की ही युरोपमधली आणि UK मधली मंदी अजून वाढू शकेल. युद्ध चालू झाल्यामुळे ज्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत त्याचा थेट परिणाम म्हणजे UK आणि युरोझोनमध्ये सगळीकडेच जो महागाई दर आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 0.2% ते 0.4% अजून वाढ होईल असा अंदाज लावला जातो आहे. जे तेलाचे दर वाढलेत त्यामुळे जी अप्रत्यक्ष महागाई वाढेल म्हणजे एकदा तेलाचे दर वाढले की फळं भाज्या सगळंच महागतं, तर ती महागाई तर ह्यापेक्षाही अजून काही पट जास्त असेल असा जाणकार लोकांचा अंदाज आहे. आत्ता ह्या घडीलासुद्धा जे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे आणि जे थंडीमध्ये घर गरम करण्यासाठी जे कोळसा इत्यादी गोष्टी किंवा इलेक्ट्रिसिटी या गोष्टी वापरल्या जातात त्याची बिलं आत्तासुद्धा सर्वसामान्य UKच्या नागरिकांना परवडण्याशी झाली आहेत. आता हे इराणचं युद्ध समजा असंच चालू राहिलं आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असाच बंद राहिला तर ह्यापुढे शब्दशः UK आणि युरोझोनमधल्या लोकांच्या बिलं भरताना विजेची बिलं भरताना नाकी नऊ येणार आहेत. खरं म्हटलं तर युनायटेड किंगडम आणि युरोझोनच्या सर्व देशांना रशियाकडनं अतिशय स्वस्त दरामध्ये कच्चं तेल आणि गॅस मिळत होता, परंतु निष्कारण कुरापती करून युक्रेनची बाजू घेऊन रशियाला उचकावून या देशांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारलेली आहे. रशियाकडनं स्वस्त कच्चं तेल आणि गॅस मिळाल्यामुळे या देशांची अर्थव्यवस्था खरं म्हटलं तर अतिशय उत्तम चालली होती, परंतु आता रशियाशी युद्ध पुकारल्यानंतर या देशांची पूर्णपणे निर्भरता आखाती देशांवर म्हणजेच मिडल ईस्टच्या देशांवर आता झालेली आहे. परंतु आता मिडल ईस्टमध्ये पण युद्ध चालू झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये युरोझोनच्या देशांना आणि UKला जितका हवा आहे तेवढा गॅस आणि कच्चं तेल आणि जेवढ्या प्रमाणात हवं आहे तेवढं मिळेल याची आता कुठलीही शाश्वती राहिलेली नाही आहे. आधीच या देशांमध्ये मंदीचं वातावरण होतं, परंतु आता पेट्रोल आणि गॅसच्या अभावी म्हणजे कच्चं तेल आणि गॅसच्या अभावी ती मंदीचं वातावरण अजून वाढेल असं चित्र दिसतं आहे. आता सर्व या देशांचं भविष्य ह्या गोष्टीवर अवलंबून आहे की जे इराण आणि अमेरिकेचं युद्ध चाललं आहे ते अजून किती दिवस चालेल. समजा हे युद्ध लवकर संपलं तर ह्या देशांना सुटकेचा निश्वास सोडता येईल, परंतु हे युद्ध समजा अजून प्रदीर्घ काळ चालू राहिलं म्हणजे काही महिने किंवा काही वर्ष समजा युद्ध चालू राहिलं तर खरोखरच हे देश मंदीमध्ये म्हणजे आर्थिक मंदीमध्ये बुडून जातील असं चित्र दिसतंय. तर मित्रांनो, ह्या विषयावर अजून काही पुढे नवीन गोष्ट माझ्यासमोर आली तर नक्कीच मी त्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवीन आणि तुमच्यासमोर घेऊन येईन. हा व्हिडिओ समजा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.